नमस्कार मंडळी, तर आज मी बनवणार आहे मसाला शिमला मिरची मसाला घालून। तर भरलेली शिमला मिरची बनवणार आहे। याला ढोबळी मिरची पण म्हणल्या जातं आणि शिमला मिरची पण म्हणतात, कॅप्सिकम। तर चला आता मी तुम्हाला याची भाजी कशी बनवायची ते शिकवते। सुकी आणि मस्त डाळीसोबत आपण खाऊ शकतो। तर बघा, इथं मी ना अर्धा किलो शिमला मिरची घेतलेली आहे। तर त्याचं वरून ती कट करून घ्यायचं आणि त्यात आतमधलं जे बी आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं। जसं आपण वांगे कट करतो ना, तसं वांग्यासारखं याला 4 भागांमध्ये असं कट करायचं। मसाला वगैरे व्यवस्थित भरल्या जाईल आणि भरलेली शिमला मिरची आपण बनवू शकतो। तर बघा, आता मी हे सगळं वरचं काढून घेते। आतमधलं बी वगैरे जे आहे ते सगळं कट करून घेते, जेणेकरून आपल्याला मसाला वगैरे काय काय लागेल ते व्यवस्थित भरून त्याची टेस्ट वगैरे पण छान येते। तर असं कट करून घ्यायचे। सगळ्या शिमला मिरची असंच कट करून घ्यायचे आणि शिमला मिरची आणताना थोडेसे छोट्या आकाराच्या आणायच्या, कारण की मसाला वगैरे भरून पटकन शिजतात पण। आणि जास्त मोठ्या मोठ्या आणल्या तर त्या कडक पण असतात आणि लवकर शिजत पण नाही। तर घेतानाच छोट्या छोट्या शिमला मिरची घ्यायच्या। मसाला शिमला मिरची जर करायची असेल ना, तर छोट्या छोट्याच वापरायच्या शिमला मिरची। आणि बघा, आता मी व्यवस्थित सगळं बी वगैरे जे आहे आतमधलं ते सगळं काढून घेतलेलं आहे। तर आता ना आपल्याला काय काय घ्यायचं ते पण सांगते। आता मी इथे ना एक मोठ्या आकाराचा कांदा घेते। तर कांदा आपल्याला ना व्यवस्थित असा बारीक कट करून घ्यायचा आहे। आणि कांदा कट करून झाल्यानंतर ना आपल्याला ना शेंगदाण्याचं कूट पण घ्यायचं। त्यासाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे, थंड करायचे आणि मिक्सरला थोडासा बारीक, लय बारीक पण नाही, थोडासा जाडसर असाच कूट करून घ्यायचा शेंगदाण्याचा। तर व्यवस्थित असं कांदा कट करून घेते। कांदा कट करून झालेला आहे। बघा, आता इथे ना मी शेंगदाण्याचं कूट वापरते आहे। तर शेंगदाण्याचं कूट टाकायचा। मसाले पण कोणते कोणते टाकायचे सांगते। तर इथे 1 चमचा लाल तिखट टाकले, त्यानंतर 1 चमचा हळदी टाकले, जिरा पावडर टाकले 1 चमचा, धना पावडर 1 चमचा आणि मी हा अंबारीचा गोडा मसाला वापरते। तर हा गोडा मसाला पण 1 चमचा टाकायचा आहे। याने छान टेस्ट येते आणि आपली मिरची पण खूप छान लागते। डाळीसोबत त्याच्यासोबत आपण खाऊ शकतो सुकी भाजी। आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि 1 ओगळी तेल टाकायची आहे। आपल्या तेलाच्या डब्यामध्ये जी ओगळी असते ती 1 ओगळी तेल टाकायचे। व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचे मसाले। व्यवस्थित असे मिक्स करायचे सगळे मसाले। मिक्स करून झाल्यावर आहे ना आपल्याला ना सगळे मसाले ना, हा जो मसाला आहे तो आपल्याला मिरचीमध्ये भरायचा आहे, असं दाबून दाबून असं मस्त दाबून भरून घ्यायचं आहे। व्यवस्थित असा मसाला सगळा भरून घ्यायचा। भरलेली शिमला मिरची नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते। तर आता मी इथं सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून घेते। सगळी मिरची भरून झाली। आता मी कढई ठेवते। कढई चांगली गरम होऊन द्यायची। त्यानंतर 1.5 ओगळी तेल टाकायचं आहे, कारण की आपण आधी पण तेल वापरले। मग आता 1.5 ओगळी तेल टाकायचं। गरम झालं की बघते तेल गरम झालंय आता आपलं तेल। तर बघा, असं एक एक करून असं आपल्याला शिमला मिरची जी आहे ती तेलात ठेवायची आहे आणि उलटपालट करून आपल्याला सगळ्या बाजूने मस्तपैकी परतून घ्यायची। अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे, खूप छान होते।
आता व्यवस्थित सगळी मिरची ठेवून घेतलेली आहे. 5-5 मिनिटांनी झाकण उघडं करायचं, ठेवायचं, उघडायचं, बघायचं, उलट पालट करायचं. तर बघा इथं आपली सिमला मिरची रेडी झालेली आहे. तर मस्तपैकी एन्जॉय करा तुम्ही, खूप छान लागते आणि नक्की रेसिपी ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा.